न कळत आम्हाला एक प्रवास आडवा आला आहे. हॅलो एव्हरीवन, मैत्रिणी, माझा आवाज तुम्हाला येत आहे की नाही? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचो ना पोहोचो, माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. कारण न कळत एक प्रवास आडवा आला आहे आमच्या, कारण आम्ही बिलकुल प्लॅनिंग नव्हती केली आणि न कळत तो आलेला आहे, ज्याला आम्हाला पार पाडायचं आहे. आवडतं डेस्टिनेशन असल्यामुळे जास्त माझा चेहरा घाबरला असं 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 होत आहे माहिती नाही. सॅच्युरेशन वाढवलेलं असेल त्यामुळे होत असेल, पण खूप आनंद आहे. ग्लोई झोपलेली आहे आणि शॉर्टेस्ट ड्युरेशन मला मोड आम्ही सिलेक्ट केलेला आहे. त्यामुळे आम्ही दुपारीला निघालो आणि आता आम्ही रात्रीला पोहोचलो. 11 वाजेपर्यंत. तर गेस करत राहा की आम्ही पुढे चाललेलो आहोत, बट अनपेक्षित गोष्टीमुळे लगेच आम्हाला ताबडतोब निर्णय घेऊन तत्कालमध्ये निघावं लागलं. आणि ते कारण बघायसाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा, कदाचित पाहतो पण बनेल त्याचा. पण स्टेडियम मोठा व्हिडिओ बता खाली बता मी खाते ना हे ग्लोई अजूनही झोपून आहे. ग्लोईची पूर्ण आराम सुरू आहे आणि आम्ही खूप रात्री पोहोचलो तेव्हा ही बिलकुल जागृत देवीसारखी खेळणार आहे सर्वांसोबत आणि आम्हाला नक्कीच झोपू नाही देणार आहे. सध्या आम्ही पोहोचलेलो आहोत गाणगापूर स्टेशनला. माहिती नाही म्हणजे हा तोच गाणगापूर आहे का जो आपण विचार आपण आलो होतो पोरांच्या फर्स्ट बर्थडेला. पोरांच्या म्हणजे की आमच्याकडे ट्विन्स आहेत ना, तर ट्विन्सच्या बर्थडेला आम्ही आलो होतो इकडे. आणि इकडे पण हलका फुलका पाऊस आलेला दिसतच आहे आणि पुण्यात तर पाऊस असेलच. हा म्हणजे मला तर माहिती होतं की प्रॉपर मी इथे आलेली आहे. थोड्या वेळ हैदराबादमध्ये मला गरमी झाली, त्यानंतर मग आता फिक्स आहे, आता बरं वाटतंय. बापरे, हा तोच आहे ज्याने मला म्हटलं होतं की मला बिलकुल थंडी नाही लागत आहे, मला कधीच थंडी नाही लागत असं म्हणणारा मुलगा जो आहे तो कान वगैरे पांघरून बसलेला आहे. लागत नाही आम्हाला. बट बाय द वे, थोड्या वेळ आधी इतकं छान ना एकदम रोमॅन्टिक सीन झालं होतं. माझे पाय एकदम गार झाले होते थंडीने. आणि या माणसाने, जो माझा नवरा आहे, त्याने ना पटकन मला 2 सॉक्स घालून दिले पायात आणि मला खूप खूप आनंद वाटतो त्या गोष्टीवर. तुम्हाला लाज वाटते का ग? वेगळं लाजली का तू? लाजली का ग शोनी? हो, आपण ट्रेन मध्ये आहो, पण मी असं काय बाउंड्री क्रॉस केली सांग? आय एम इन माय लिमिट्स, आय नो माय लिमिट्स. तू कैसा लाजतोय असा? प्यार किया तो डरना क्या? प्यार हो गया, प्यार करके 5 साल हो गए. 5 वर्ष होत आहे प्यार. 6 वर्ष आहेत. 6 वर्ष आहे. माहिती नाही कशाला असं मला मेकअप करायचा पण वेळ नाही मिळाला. म्हणजे खूप घाई होती, खूप शिव्या खाऊन निघालो. मला थोडी भूक लागलेली आहे. तुम्हाला भूक लागते ही नेहमीची प्रॉब्लेम. ट्रॅव्हलिंग मध्ये ना खूप जास्त भूक लागते. आपण इतकी बडबड करतो, पण तुला वाटतंय आपला आवाज इथपर्यंत पोहोचत असेल? ट्रेन सध्या खूप कमी स्पीड मध्ये सुरू आहे. जशी धडधड सुरू होईल ना तसा आवाज हळूहळू कमी होत जाईल. मी माईक काढतो, जसा आवाज कमी झाला मी माईक काढतो. काढ ना, आता माईक काढते, 4दा ठेवते, बाहेरच ठेवायचं ना. आपण कंटेंट क्रिएटर जात ना, कंटेंट क्रिएटर्स आहोत आपण. बसल्या 2 रील तर बनवूनच टाकले आम्ही. पाहूया किती पोस्ट करण्यात येते. सध्या मला अजून एक पोस्ट करायची होती पण नेटवर्क बरोबर नाही आहे. सध्या 2-3 कांड्यावर आलेले आहे. आता मी बंद करते. बाय गाईज. फायनली ती वेळ आलेली आहे ज्याची मला भाजी आहे, पनीरची भाजी आहे. हा, ही एक पनीरची भाजी आहे. ही आलूची मैंने खूप कमी दिलेली आहे आणि हे दाल फ्राय आहे.
ह्याच्यात काय भात आहे राईस आहे हा आणि यामध्ये चपाती दिली आहे आणि हे आहे दही हा, जी दही जे लोई आहे, खातात. लोई खात आहे सध्या. आणि आईस्क्रीम पण मागितली आहे जी तिने आता संपवली नाही ती अशी पीस होते ती विरघळून अशी अशी लोटपोट होत आहे कशी विरघळून अशी लोटपोट होत आहे खाऊन पिऊन झाल्यावरही आपल्या जवळ सध्या आहे 3 तास आहे आपल्या अजून आणखी 3 तास आणि आपली सोलापूर क्रॉस झालेला आहे. लास्ट स्टॉप आहे पुणे. 3 तासांची बाकी आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. आईस्क्रीमची वाट बघत आहोत आम्ही. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं त्या माताची जी आहे निद्रा पूर्ण झालेली आहे आणि आता त्या पुरेपूर जागृत झालेल्या आहेत त्यामुळे आता आरामाचा तर प्रश्नच नाही कारण तिच्या मागे आता आम्हाला धावपळ करायची आहे तिच्यासोबत मस्ती करायची आहे आणि माहिती नाही या ब्लॉग मध्ये आवाज येणार आहे की नाही पण मजा येते माझ्या तर पूर्ण बॉडी पार्ट्सची वाट लागलेली आहे आणि मला इकडे कॉन्टेंट क्रिएटर फ्रेंड मिळालेली आहे जस्ट मागे माझी बसलेली आहे आणि आम्ही खूप सारं कॉन्टेंट क्रिएशन बद्दल डिस्कस केलं एक दुसऱ्याला फॉलो केला आणि वी विल सपोर्ट इच अदर इन फ्युचर आय होप वी ऑल सक्सीड इन व्हॉट एव्हर वी आर डुईंग इट्स जस्ट ग्रेट टू कनेक्ट विथ people around who understand what content creation is आणि मला असं वाटते की आपण पुण्याला जर असतो ना म्हणजे आम्ही जर पुण्याला असतो तर असं खूप सारे मायक्रो कॉन्टेंट क्रिएटर्सला मीटअप वगैरे प्लॅन केला असता लेट्स होप दॅट मेनी मीटअप्स इन फ्युचर और एक ले लो आईस्क्रीम थँक्यू बेबा आपके लिए है वो. हाँ. शेवटी ग्लोईला आईस्क्रीम मिळालेली आहे ग्लोई हॅपी या हॅपी बेबा या ग्लो इज व्हेरी हॅपी मिळालेली आहे शेवटी आईस्क्रीम आणि हा हेरिटेज ब्रँड आहे जो आम्ही इतर वेळी बिलकुल प्रेफर करत नाही पण आज आहे ना तो हॉरिझॉन्टल हा आहे हेरिटेज मी त्यांना सांगितले हा आहे हेरिटेज ब्रँडचा आईस्क्रीम आणि आम्ही कधीच प्रेफर करत नाही आउट ऑफ द स्ट्रेट मूळच्या घालतो ना आपण बेटर ब्रँड कर्ड पण हेरिटेजची होतं आणि आईस्क्रीम हा कारण तो स्वस्त आहे ना त्याचा चीज नाही होऊ शकते आयएसएक्स ब्रँड कोलॅबोरेशन आहे हा नाही मला माहिती आहे तो स्वस्त आहे आणि त्याचं चीज पण खूप स्वस्त आहे कारण अरे रिसेंटली मी ऑर्डर केलं ना कुठून तरी ऑर्डर केला आणि मला फक्त ₹1 500 ग्राम्स चीज मिळालं कधी येणार पुणे म्हण ना कधी येणार पुणे आलं म्हण ना कधी येणार आलं लई, आपण कुठे पोहोचलोय कोणाच्या घरी कोणाच्या घरी मम्माकडे मामा मामा तर इकडेच आहे तुला श्रीच्या घरी जायचंय नानीच्या घरी जायचंय श्रीच्या घरी जाते ओ माय गॉड नानी क्राईंग इन द कॉर्नर हा तर आता आपण जाऊ श्रीच्या घरी ओके श्री गाय केलं असेल तर मग तू खेळशील कशी आलं वाटतं चलो फायनली आपण आता पुण्याला पोहोचलेलो आहोत कंटाळा करता 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 वेळ पूर्ण निघून गेला पण ग्लोईने बिलकुलच त्रास नाही दिलेला है ना? ग्लोई गुड गर्ल होती आणि ग्लोईने बिलकुल त्रास नाही दिला ग्लोई गिव मम्मा पप्पी थँक्यू फायनली ती वेळ आलेली आहे उतरायची 8 तासानंतर कमर लागून आली हो उठू थांब काय पकडू स्टेशन पोहोचल्यानंतरचा त्रास आपला
एक असा असतो की आपल्याला कॅब बुक करावं लागते घरपर्यंत पोहोचायसाठी. त्याचा स्ट्रगल सुरू आहे आणि एकदा कॅब मिळाली की आम्ही बसू आणि डायरेक्ट घरचा व्हिडिओ मागू.